श्रोते हो नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या काळजाच्या अगदी जवळचा आहे. आज आपण आपल्या आयुष्याची पाटी पुन्हा एकदा कोरी करून त्यावर बालपणाची खडू पेन्सिल घेऊन काहीतरी गिरवणार आहोत. श्रोते हो, सिंधुदुर्गाची माती म्हणजे केवळ निसर्गाची देणगी बरोबरच ती एका महान संस्कृतीची साक्षीदार सुद्धा आहे. आज या मातीवर सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत, पण एकेकाळी याच मातीत आपल्या पूर्वजांनी, आपल्या वडिलांनी आणि आपण स्वतः खेळाचे मळे फुलवले होते. आजच्या पिढीला गेम म्हटलं की फक्त मोबाईलचा स्क्रीन आठवतो, पण आम्हाला खेळ म्हटलं की अंगण आठवायचं बरं का. माती आठवायची आणि घामानं डबडबलेला तो आपला सवंगडी आठवायचा. चला तर मग आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा अनुभवूया सिंधुदुर्गाचे लोप पावत चाललेले पारंपरिक खेळ. मानवी जीवनात खेळाचं स्थान हे विलक्षण आहेच. जीवन म्हणजे केवळ श्रम, कष्ट, जबाबदाऱ्या आणि संघर्ष नव्हे, तर त्यात आनंद, उमेद, उत्साह यांचाही समावेश असावा लागतो बरं का. हाच उत्साह खेळातून मिळतो. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक समाधान आणि सामूहिकता या तिन्हींचा संगम घडतो तो खेळामुळेच. खेळ म्हटलं की आज अनेकांच्या डोळ्यासमोर क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल अशी आधुनिक नावं येतात, पण आपली खरी ओळख जपणारे आणि आपल्या परंपरेचं मूळ सांगणारे खेळ म्हणजे गावठी खेळ, पारंपरिक खेळ. हे खेळ साधे, सहज, सोपे, कमी खर्ची आणि सर्वसमावेशक असतात. एखाद्या मोकळ्या मैदानी जागेत, अंगणात, गवतावर आणि शेताच्या बांधावर कुठेही हे खेळ खेळता येतात. मंडळी, गावठी खेळांची मजा म्हणजे त्यात कोणत्याही महागड्या साधनांची, महागड्या खेळांची गरज नसते. दगड, गोटे, काठ्या, दोरी, मातीचा चेंडू, लहानशी जागा एवढंच पुरेसं. पण या साध्या साधनातून उमटतो बालपणीचा निर्मळ आनंद. गावठी खेळ हे फक्त बालपणीच्या करमणुकीपुरते मर्यादित नाहीत, ते माणसाच्या संपूर्ण आयुष्याला घडवत असतात. या खेळातून मुलांना मिळतं चपळाई, सहनशक्ती, सामूहिकतेचं भान, पराभव स्वीकारण्याची हिंमत, विजय मिळवण्यासाठी लागणारी जिद्द, नियमपालन आणि संघभावना. म्हणूनच गावठी खेळ हे खरंच पिढ्यांना जोडणारा धागा आहेत. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक, टीव्ही यामुळं गावठी पारंपरिक खेळ मागे पडत चालले आहेत. पण खरी गरज आहे तर या खेळांना नव्यानं ओळखण्याची. कारण आपली संस्कृती, आपली परंपरा, आरोग्य, नाती हे सगळं या खेळात गुंफलेलं आहे. खेळांचा इतिहास मानवी संस्कृती इतकाच फार जुना आहे. प्राचीन काळात मानव जेव्हा शिकारीवर, अन्न संकलनावर अवलंबून होता, तेव्हाच खेळाची बीजं रुजली. शारीरिक चपळाई, धावण्याची गती, लपून बसण्याची कला, गोट्या आणि दगड फेकण्याचं कौशल्य हे सारं जीवनावश्यक धडे खेळांच्या रूपानं पुढे आले. भारतीय संस्कृतीत खेळांना विशेष महत्त्व आहे आणि हे आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे. ऋग्वेदात आणि महाभारतात खेळांचा उल्लेख आपल्याला सापडतो. महाभारतातील पांडवांनी खेळलेला पासा हा खेळ प्रसिद्ध आहे. जरी त्याचे परिणाम विनाशकारी ठरले तरी रामायण काळात मुलं मातीचे खेळ, धनुर्विद्या आणि कुस्तीमध्ये रमल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीतही खेळाचं ठसठशीत स्थान आहे. संत नामदेव, संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात लहान मुलांच्या खेळांचा आपल्याला उल्लेख आढळतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ओळखले नाही देवा तुला भजनात, बालपण गेले खेळ खेळण्यात. बालपण गेले खेळ खेळण्यात, तरुणपण आले प्रपंचात. ओळखले नाही देवा तुला भजनात, बालपण गेले खेळ खेळण्यात. कडेकोट बंदोबस्त पाठविले दूत, यम घेऊन नेती हातो हात. ओळखले नाही देवा तुला भजनात, बालपण गेले खेळ खेळण्यात. जनी म्हणे देवा जोडिले मी हात, क्षमा करा नारायणा तुझ माय बाप. ओळखले नाही देवा तुझं भजनात, बालपण गेले खेळ खेळण्यात. मंडळी, यातून दिसतं की मुलांचे निरागस खेळ म्हणजे देवाशी जोडलेली निर्मळताच असते. गावठी खेळांचा उगम हा साध्या शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे. शेतमजुरीनंतर संध्याकाळी गावातले मुलं, तरुण मंडळी एकत्र जमून गोट्या, लगोरी,
लंगडी, कबड्डी असे खेळ खेळायचे. गावातील सण उत्सव, भोंडला, दिवाळी यासाठी मुलींसाठी झिम्मा फुगडी, सनई चौघड्याच्या तालावरचे खेळ हे अनिवार्य असायचेच. इतिहासात मराठा काळात सैनिकांच्या प्रशिक्षणातही खेळांचा वापर केला जायचा. खो खो, कबड्डी यासारखे खेळ सैनिकांच्या चपळाई, एकाग्रता आणि धैर्य वाढविण्यासाठी उत्तम साधन मानले जायचे. नंतर हळूहळू हे खेळ सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर स्थिरावले. ब्रिटिश काळात इंग्रजी शाळांमध्ये क्रिकेट, फुटबॉल यांना प्रोत्साहन मिळालं. पण ग्रामीण भागात लोकांनी आपल्या परंपरागत गावठी खेळांना कधीही विसरलं नाही. आजही एखाद्या गावात दिवाळीच्या सुट्टीत अंगणभर मुलं लगोरी खेळताना आणि उन्हाळ्यात चंद्रप्रकाशात आट्यापाट्या खेळताना दिसतात, तेव्हा त्या खेळांचा प्राचीन इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. श्रोतेहो, गावठी खेळांची मजा, खरी मजा म्हणजे त्यांची साधेपणा, सहजता आणि सामूहिकता. हे खेळ कधीही, कुठेही, कोणासोबतही खेळता येतात. महागडी साधनं, मोठं मैदान, प्रशिक्षक याची काही गरज नसते. गोटा, दगड, चेंडू, दोरी, मोकळं अंगण, शेताचा बांध एवढं जरी मिळालं तरी खेळ सुरू होतोच. गावठी खेळाची विविधता पाहिली तर आपण थक्क होतो. कारण प्रत्येक खेळामागं काहीतरी विशेष उद्देश, शारीरिक मानसिक तंदुरुस्तीचे तत्व आणि समाज भावना दडलेली असते. आपण काही गावठी खेळांचा, पारंपरिक खेळांचा परिचय आपण लक्षात घेऊया. ते असे आहेत विट्टू दांडू. श्रोते हो, खेळ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे विट्टी दांडू. कोकणात याला विट्टू दांडू असंही म्हटलं जायचं. एका साध्या लाकडाच्या तुकड्याला दोन्ही बाजूनी टोकं काढायची आणि ती झाली आपली विट्टी आणि 2-1.5 फुटाचा एक दांडू. हा खेळ म्हणजे बुद्धी आणि ताकदीचा अजब संगम होता. ती विट्टी जमिनीवरच्या छोट्या खड्ड्यात म्हणजेच गल्लीत अडकवून दांडूने हवेत भिरकवणं आणि समोरच्यानं ती झेलण्यापूर्वी तिला दांडूनेच पुन्हा एक तडाखा देऊन लांबवर फेकणं. यात गिल्ली, म्यारी, गाल, लोल, ड्युबी असे मोजण्याचे प्रकार असायचे. विट्टी हवेत असतानाच तो काळजाचा ठोका आणि ती दांडूवर बरोबर बसल्यावर येणारा टक्क असा आवाज एखाद्या मोठ्या बॅट्समनने मारलेल्या सिक्सरपेक्षा तो कमी नव्हता. आजच्या मुलांना क्रिकेटचं वेड आहेच आणि नियमही माहीत आहेत, पण विट्टी दांडूमध्ये जो डोळ्यांचा आणि हातांचा समन्वय लागायचा तो आजच्या कोणत्याही महागड्या स्पोर्ट्स अकादमीत शिकायला मिळणार. आता बघा, जरा आठवा आपल्या अंगणातील ती लगोरी. 7 चपट्या दगडांची ती एकावर एक लावलेली थप्पी. एका बाजूनं चेंडूनं ती थप्पी पाडायची आणि प्रतिस्पर्धी संघानं आपल्याला चेंडू मारून बाद करण्यापूर्वी ती थप्पी पुन्हा उभी करायची. मंडळी, या खेळातली सर्वात मोठी ताकद म्हणजेच सांघिक भावना. जेव्हा एक मित्र दगड रचत असायचा तेव्हा दुसरा मित्र त्याच्या भोवती स्वतःचं शरीर आडवं घालून त्याला चेंडू लागू नये म्हणून प्रयत्न करायचा. ही मैत्री आणि हा त्याग आपल्याला लगोरीने शिकवला. आज आपण कॉर्पोरेट जगात टीम मॅनेजमेंट शिकतो, पण कोकणच्या मुलांनी ते लगोरीच्या त्या 7 दगडातून लहानपणीच आत्मसात केलं होतं. आजची मुलं टॅबवर एकटेच खेळतात. त्यांना एकमेकांसाठी धावणं कसं कळणार? अहो, लंगडी खेळताना तो एका पायावर अख्खं मैदान गाजवणारा गडी आठवतो का? श्वास रोखून धरणं आणि समोरच्याला शिकवण्यासाठी एका पायावर झेप घेणं, शरीराचा तो तोल सांभाळण्याची ही सर्वात मोठी कला होती. आणि सूर पारंब्या, वडाच्या पारंब्यांना लोंबकळत झाडावर चढून खाली दांडू फेकून खेळला जाणारा हा खेळ. यामुळे मुलांची भीती पळून जायची. झाडावर चढताना येणारी चपळता आणि तिथून मारलेली उडी, यातूनच कोकणी माणूस धाडसी बनला. आज मुलांना झाडावर चढायला भीती वाटते, कारण आपण त्यांना मातीपासून आणि झाडांपासून दूर करून एसी रूम मध्ये बंद केलंय बरं का. लहानशा गोट्या आणि काचांच्या गोळ्यांचा हा खेळ मुलांमध्ये खूप आवडता. जमिनीवर खड्डा करून त्यात गोट्या घालायच्या किंवा ठराविक अंतरावरून गोट्या भिडवायच्या. डोळा, हात, समन्वय, नेमबाजीचं कौशल्य यासारखी वैशिष्ट्य यातून वृद्धिंगत व्हायची. लहान गटातला आपुलकीचा खेळ आणि या खेळातून सामाजिक भान जपलं जायचं, सामाजिकता निर्माण व्हायची. या खेळात मातीवर चौकोनी आकृत्या, पट्ट्या आखल्या जायच्या, त्याला आपण आट्यापाट्या म्हणतो. एक गट त्या रेषांवर उभा राहतो तर दुसरा गट
त्या रेषा ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतो. याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे यामध्ये रणनीती आखणं, धैर्य बाळगणं आणि धावण्याचा वेग वाढवणं यासारखी वैशिष्ट्ये सांगता येतील. मंडळी, प्राचीन काळी सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरला जायचा असा अनुभव, ऐतिहासिक संदर्भ आपल्याला या खेळातून भेटायचा. आता विष आणि अमृत तुम्हाला माहित असेल. या खेळात एक विष असतो जो स्पर्श करतो जेव्हा दुसरा खेळाडू स्थिर होतो, तर अमृत स्पर्श करून त्याला वाचवतो. बघा ना, वेग, सतर्कता, नातं जपण्याचा अर्थ यासारखी वैशिष्ट्ये आपल्याला पूर्वीच मिळायची. माणूस कितीही संकटात सापडला तरी मदतीचा हात त्याला उभं करतो यासारखी शिकवण आपल्याला मिळाली ती या पारंपरिक खेळांमुळेच. आता भोवरा आपण सर्वांनी फिरवलाय. लाकडी आणि मातीचा भोवरा दोरीने फिरवायचा हा खेळ कौशल्यांवर अवलंबून असतो हे आपल्याला सर्वश्रुत आहे. हातातील सफाई आणि एकाग्रता या भोवऱ्यामुळे आपल्याला लाभते आणि हेच वैशिष्ट्य या खेळाचं आहे. गावठी हस्तकलेचा एक प्रकार यातून आपल्याला दिसतो. यामधून सांस्कृतिकतेची जोड आपल्याला लाभली जाते. आता झिम्मा तुम्हाला सर्वांना आठवत असेल. हा मुलींचा हा खेळ गाण्यांवर आधारित असतो. त्याला ताल, लय, गाणी आणि हातवारी याची सुंदर सांगड यात असतेच. संगीताची आवड आणि सामूहिक एकाग्रता यासारखी वैशिष्ट्ये या खेळामुळे जपता येतात. आणि पारंपरिक कलेचं जतन सुद्धा होतं. आपल्या सर्वांचा अगदी जवळचा खेळ म्हणजे रुमाल झेप. 2 गटांमध्ये रुमाल ठेवला जातो. मध्यभागातून धाव घेत रुमाल उचलून आणायचा आणि प्रतिस्पर्ध्यांपासून वाचून परत यायचं. याचं वैशिष्ट्य माहित आहे का आपल्याला? धाडस, वेग वाढतो आणि निर्णय क्षमता आपली मजबूत होते. मंडळी, यासारखे खेळ खेळत असताना आपल्याला गज गेम म्हणून एक खेळ माहित असेल. हा सोप्या पद्धतीने खेळला जाणारा खेळ मुलांमध्ये अधिक लोकप्रिय होतो. यात जमिनीवर चौकटी काढून क्रमाने उड्या मारायच्या. आता यामध्ये संतुलन शरीराचं राखलं जातं आणि लक्ष केंद्रित करणं यामुळे सोपं होतं. यासारखी वैशिष्ट्ये या खेळामुळे आत्मसात होतात. श्रोते हो, गावठी खेळ, पारंपरिक खेळ हे फक्त वेळ घालवण्यासाठी नव्हे तर व्यक्तिमत्व घडविण्यासाठी महत्वाचे असतात. प्रत्येक खेळाचं स्वतःचं वैशिष्ट्य, शिकवण आणि आनंद आहे. या खेळातून केवळ शारीरिक नाही तर मनही विकसित होतं. या खेळातून केवळ शरीर नाही तर मनही विकसित होतं बरं का. म्हणूनच गावठी खेळाची ओळख म्हणजे आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचा पहिला टप्पा आहे. गावठी खेळांचे शारीरिक आणि मानसिक काय बरे फायदे होत असतील तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलं मोबाईल आणि संगणकीय खेळांमध्ये अडकली आहेत. अशा वेळी आपल्या मातीतील गावठी खेळांचं महत्व अधिकच अधोरेखित होतं. हे खेळ केवळ करमणुकीचं साधन नसून ते शरीर आणि मन यांचा सर्वांगीण विकास घडवणारी एक नैसर्गिक कार्यशाळाच आहे. शारीरिक विकासाचा पाया. गावठी खेळ खेळण्यासाठी कोणत्याही महागड्या जिम आणि उपकरणांची गरज कधीच नसते. निसर्गाच्या सानिध्यात खेळल्या जाणाऱ्या खेळामुळे शरीराला फायदे होतात. बघा हा, चपळाई आणि वेग. खो खो मध्ये हुलकावणी देणं असो वा कबड्डीत प्रतिस्पर्ध्याला चकवून निसटणं, या क्रियांमुळे शरीराची लवचिकता वाढते. क्षणार्धात दिशा बदलण्याच्या गरजेमुळे स्नायूंना वेगवान प्रतिसादाची सवय सुद्धा लागते. सहनशक्ती आणि ताकद. कबड्डी सारख्या खेळांमध्ये दम धरणे, श्वास रोखून धरणे बरं का, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवते. सतत धावणं, उड्या मारणं आणि झटापट करणं यामुळं हाडं आणि स्नायू मजबूत होऊन शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविते आणि वाढते सुद्धा. संतुलन आणि समन्वय राखला जातो. लंगडी खेळताना एका पायावर शरीराचा भार पेलणं आणि गोट्या खेळताना नेम धरताना डोळे आणि हात यांचा अचूक समन्वय साधणं यातून शरीराचं संतुलन सुधारतं सुद्धा. आता बघा, आरोग्यदायी जीवनशैली कशी निर्माण होते. मैदानी खेळांमुळं घाम गाळला जातो, ज्यामुळं रक्ताभिसरण सुधारतं. आजच्या काळातील बालपण आणि आळस यासारख्या समस्यांवर गावठी खेळ हे पारंपरिक खेळ सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहेत. मानसिक सक्षमतेची जडणघडण होते या खेळांमुळेच. खेळ केवळ शरीराला थकवत नाहीत मंडळी, तर ते बुद्धीला धार लावण्याचे कामही करत असतात. एकाग्रता आणि लक्ष केंद्रीकरणामुळं मानसिक स्वास्थ्य स्थिर राहतं. विटी दांडू आणि लगोरीमध्ये जेव्हा एखादा मुलगा नेम धरतो तेव्हा त्याचं संपूर्ण लक्ष केवळ एका बिंदूवर असतं. हीच एकाग्रता पुढे अभ्यासातही कामी येतेच. निर्णय क्षमता आणि रणनीती यामध्ये आट्यापाट्या आणि खो खो मध्ये प्रतिस्पर्ध्याला कसे बाद करायचं याचं गणित मनातल्या मनात मांडावं लागतं.
प्रतिकूल परिस्थितीत डोकं शांत ठेवून प्लॅनिंग करण्याची कला मुलं नकळत शिकत असतात. आत्मविश्वास आणि जिद्द खेळात हार जीत ही ठरलेलीच असते. एकदा हरल्यानंतर रडत न बसता नव्या दमानं मैदानात उतरण्याची जिद्द गावठी खेळामुळेच निर्माण होते. हाच आत्मविश्वास मुलांना आयुष्यातील संकटांचा सामना करण्यास बळ देतो. मैदानावर मित्रांसोबत मारलेल्या गप्पा आणि मुक्तपणानं खेळल्यामुळं मानसिक ताण हा हलका होतोच. निखळ आनंद मिळाल्यामुळं मनाला उभारी मिळते. गावठी खेळ हे समूहात खेळले जातात, त्यामुळे व्यक्तीचा सामाजिक विकास होतो आणि सामाजिकता आणि भावनिक जडणघडण त्याची आपोआप होत जाते. वैयक्तिक कौशल्यांपेक्षा संघाचा विजय महत्वाचा असतो हे मुलांना कळतं. मीच्या जागी आम्ही ही भावना रुजते आणि हीच भावना त्यांना संघ भावना शिकवत असते. मैत्री आणि सहकार्य हे मुलांना खेळामुळेच कळत असतं. खेळताना एकमेकांना मदत करणं, पडल्यावर सावरणं, यातून निस्वार्थ मैत्रीची बीज पेरली जातात. नियम आणि शिस्त या खेळांमुळेच लागते. प्रत्येक खेळाचे काही अलिखित नियम असतात, ते पाळल्यामुळं मुलांमध्ये शिस्त आणि खिलाडी वृत्ती निर्माण होते. थोडक्यात सांगायचे तर गावठी खेळ हे मानवी जीवनाचे पूर्ण ब्रह्म आहेत. ते शरीराला व्यायाम देतात, बुद्धीला चालना देतात आणि मनाला आनंदी ठेवतात. मंडळी, हे खेळ म्हणजे एक अशी शाळा आहे जिथे पुस्तकाविना जीवन जगण्याचे धडे गिरवले जातात. निरोगी पिढी घडवण्यासाठी आपण पुन्हा एकदा मातीच्या मैदानाकडे वळणं काळाची गरज बनली आहे. मुलांचे खेळ रांगडे असायचे, पण मुलींचे खेळ तितकेच नाजूक आणि लयबद्ध असायचे. सागर गोटे आणि काच पाणी खेळताना त्या चिमुकल्या हातांची जी हालचाल व्हायची ती म्हणजे एका प्रकारचं ध्यानच असायचं. 5 खडे हवेत उडवून ते हाताच्या पाठीवर झेलणं, काय ती एकाग्रता त्यामध्ये. आणि फुगडी, गड्या फुगडी, मटण फुगडी म्हणत जेव्हा मैत्रिणी एकमेकांच्या हातात हात गुंफून गोल फिरू लागायच्या तेव्हा त्या वेगात त्यांचे पाय जमिनीला टेकतात की नाही हे कळायचं नाही. या फुगडीनं त्यांना थकव्यावर मात करायला शिकवलं. आजच्या जिम मधल्या ट्रेडमिल पेक्षाही फुगडी स्त्रियांच्या आरोग्यासाठी कितीतरी पटीनं सरस होती. श्रोते हो, हे सगळं आज सांगायचं कारण काय? जेव्हा एखादा खेळ लोप पावतो तेव्हा फक्त करमणूक संपत नाही बरं का, तर त्या मातीशी असलेलं आपलं नातं संपतं. आजची मुलं लठ्ठ होत आहेत, त्यांना चष्मा लागतोय, त्यांचं मन एका जागी स्थिर नाही. याचं कारण म्हणजे आपण त्यांना मैदानातून काढून स्क्रीन समोर बसवलंय. सिंधुदुर्गाचा वारसा केवळ किल्ल्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये नाही, तर तो या खेळांमध्ये आहे. आपली मुलं जर विट्टी दांडू खेळली नाहीत, जर त्यांना लगोरीचे दगड रस्ता आले नाहीत, तर आपली ही मातीची संस्कृती पुढच्या पिढ्यांपर्यंत कशी पोहोचणार बरं का? तुम्हीच सांगा. म्हणूनच माझं सर्व पालकांना एकच आव्हान आहे, आपल्या मुलांना किमान सुट्टीत तरी मातीशी खेळू द्या. त्यांना भोवरा फिरवायला शिकवा, त्यांना डोंगर दऱ्यात हिंडायला लावा, त्यांना पुन्हा एकदा ते हरवलेलं बालपण मिळवून द्या. चला तर मग मंडळी, आजपासून आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया की आपल्या सिंधुदुर्गाची ही खेळ संस्कृती आपण लोप पावू देणार नाही. उद्याच्या पिढीच्या हातात मोबाईल ऐवजी पुन्हा एकदा खेळाचा दांडू आणि विट्टी येईल अशी आशा धरूया. पुन्हा भेटूया अशाच एका विशेष विषयासह. तोपर्यंत खेळत रहा, हसत रहा आणि निसर्गाशी नातं जोडून रहा. नमस्कार आणि धन्यवाद.